आज काय विशेष बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया। आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली मोठी बातमी ती म्हणजे नाशिकमधल्या लैंगिक अत्याचार प्रकरणासंदर्भातली। राष्ट्रीय महिला आयोगाने संबंधित कंपनीमध्ये कसून चौकशी केली। यामध्ये पीडिता महिला आयोगासमोर ढसाढसा रडल्याची माहिती कळते। कॅन्सरग्रस्त बापाच्या उपचारासाठी सगळे अत्याचार सहन केल्याचं एका पीडितेने सांगितलंय। तसंच या प्रकरणातील आरोपी शफी शेख रजा मेमनला कोर्टामध्ये आज हजर केलं जाणार आहे, तर निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पार पडणार आहे। या सगळ्या घडामोडींवर आपले लक्ष कायम आहे। आणि दुसरी महत्त्वाची मोठी बातमी ती म्हणजे बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसंदर्भातली। राज्यातल्या पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात आता उतरणार आहेत। बारामती आणि राहुरीतल्या पोटनिवडणुकीसाठी 2 दिवस ते प्रचार करणार आहेत। आज आणि उद्या मुख्यमंत्री या मतदारसंघामध्ये जाऊन जाहीर सभा घेणार आहेत, लोकांशी संवाद साधणार आहेत। त्यामुळे काय नेमकं या सभांमध्ये ते भाष्य करतात याकडे आपले लक्ष असणार आहे। आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे अवकाळी पावसासंदर्भातली। राज्यात उष्णतेची लाट असताना आता हवामानामध्ये मोठा फेरबदल झाल्याचं पाहायला मिळतंय। आजपासून पुढचे 3 दिवस राज्यामध्ये अवकाळी पाऊस आता थैमान घालताना आपल्याला पाहायला मिळेल। 20 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान राज्यातल्या विविध भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार आहे असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला। त्यामुळे कुठकुठल्या जिल्ह्यांना हा अलर्ट असणार आहे, कुठे वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, या सर्व संदर्भात सविस्तर वृत्त आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत।